नमस्कार शेतकरी मित्रांनो, सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्याने ज्यावेळी आपल्या काकडी पिकाचा पहिला किंवा दुसरा तोडा होतो त्याच्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांना प्रामुख्याने कळी पिवळी पडणे असेल, त्याचबरोबर पूर्णपणे सेटिंग न होणे, प्लॉट आपणाला पिवळा पडणे, लाल कोळी असेल, रेड माईट असेल किंवा थ्रिप्स असेल, याच्यावर आपण कशा पद्धतीनं हे नियोजन करू शकतो. त्याचबरोबर हार्वेस्टिंगला प्लॉट आल्यानंतर खतांचं मॅनेजमेंट असेल किंवा फवारण्यांचं नियोजन हे कशा पद्धतीने केलं पाहिजे त्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. आता 40 ते 45 दिवसाचा आपला प्लॉट झाला, त्याच्यामध्ये प्रामुख्याने अशा पद्धतीने जे सेटिंग चालू झालं किंवा अशा पद्धतीने आपणाला मालाचं सेटिंग झालं, हार्वेस्टिंगला प्लॉट आला, त्याचबरोबर पूर्ण प्लॉटमध्ये आपण पाहू शकता अशा पद्धतीने पूर्ण बुडालगत मालाचं सेटिंग असेल, मालाची किपिंग क्वालिटी असेल किंवा पानांची सुद्धा किपिंग क्वालिटी चांगली आहे. तसेच जे फुलकळी निघत आहे किंवा प्रत्येक पेऱ्यामधून तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने फुलकळी निघत आहे, त्याचं सेटिंग होत आहे. आता ह्या क्वालिटीचा आपल्याला माल तयार करायचा आहे किंवा चांगल्या पद्धतीने माल जी आपल्याला पुंगी पाहायला मिळते ती पुंगी झाली नाही पाहिजे, चांगल्या पद्धतीने माल हा सेटिंग झाला पाहिजे. त्याच्यासाठी ड्रिपचं पहिलं ॲप्लिकेशन देऊ शकता की ज्याच्यामध्ये तुम्हाला कॅपिटल ॲग्रोचं स्प्राउट एकरी 2 लिटर स्प्राउट घ्यायचं आहे. त्याच्यासोबत तुम्हाला ICL कंपनीचं 12/22 ज्याच्यामध्ये आपल्याला कॅल्शियमसुद्धा आढळतो, 12/22 एकरी 5 किलो व बोरॉन 500 ग्रॅम हे पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन द्या. 2 ते 3 दिवस गॅप द्या. 2 ते 3 दिवसानंतर तुम्ही ड्रिपच्या माध्यमातून दुसरं ड्रिपचं ॲप्लिकेशन एक देऊ शकता की ज्याच्यामध्ये तुम्हाला एखादं चांगलं मिक्स मायक्रोन्यूट्रन हे एकरी 2 किलो व त्याच्यासोबत 90% गंधक मग तुम्ही थायोग्रीन वापरू शकता, थायोन्यूट्री वापरू शकता, हे एकरी तुम्हाला 2 किलो याचं दोन्हीचं एकत्रितरित्या ड्रिपचं ॲप्लिकेशन द्यायचं आहे की ज्यामुळे तुम्हाला जे पानं पिवळी पडणे असतील किंवा मालाचं सेटिंग न होणे, कळी पिवळी पडणे, यासाठी ते दुसरं ड्रिपचं ॲप्लिकेशन द्या. त्याच्यानंतर 3 ते 4 दिवस गॅप द्या. 3 ते 4 दिवसानंतर तुम्ही ड्रिपच्या माध्यमातून ICL कंपनीचं 05818 हे एकरी 5 किलो व मॅग्नेशियम सल्फेट हे 6 ते 7 किलो याचं एक ड्रिपचं ॲप्लिकेशन द्या. प्रत्येक ड्रिपच्या ॲप्लिकेशनमध्ये एक 3 ते 4 दिवसाचा गॅप ठेवला तरीसुद्धा काय हरकत नाही, चांगल्या पद्धतीने प्लॉट डेव्हलप होतो, चांगली कळी जे फुलकळी आहे तिचं चांगलं सेटिंग होतं किंवा चांगल्या पद्धतीने मालाचं सेटिंग झालेलं हे पाहायला मिळणार आहे. वारंवार एक दिवस आडाने किंवा कंटिन्यू ड्रिपचे ॲप्लिकेशन देऊन किंवा खतं सोडणे याच्यामुळे जो जास्त तोडा होतो किंवा जास्त माल निघतो हा गैरसमज आहे. कमी खर्चामध्ये चांगल्या पद्धतीने प्लॉट डेव्हलप करा, जास्तीत जास्त उत्पादन घ्या. त्याच्यासाठी ही 3 ड्रिपची ॲप्लिकेशन देऊ शकता. त्याच्यानंतर फवारणी कोणती करायची, आता ह्या स्टेजला प्लॉट आला अशा पद्धतीने सेटिंग झालं, कंटिन्यू शेंडा चालू राहिला पाहिजे, जास्तीत जास्त फुलकळी निघाली पाहिजे, त्याचं सेटिंग झालं पाहिजे किंवा कळी कूज असेल, कळी पिवळी पडली नाही पाहिजे, याच्यासाठी तुम्ही फवारणी करू शकता की ज्याच्यामध्ये दमन कंपनीचं बायो 303 हे प्रति लिटर पाण्यासाठी 1 मिली घेऊ शकता. तुम्ही 100 लिटरचं पाण्याचं प्रमाण मी सांगत आहे, 100 लिटर पाण्यासाठी बायो 303 100 ml, त्याचसोबत दमन प्लस हे 50 ml, OQ हे आपणाला 10 ग्रॅम घ्यायचं आहे. याचा एक गच्च स्प्रे देऊन घ्या, चांगलं फुलकळी निघणार आहे. रेड माईट असेल, थोड्या प्रमाणात थ्रिप्स असेल किंवा लाल कोळी असेल किंवा जे आपणाला रशेचे किडे त्याच्यावर कंट्रोल मिळणार आहे, जास्तीत जास्त फुलकळी निघणार आहे, त्याचं सेटिंग होणार आहे. ही पहिलं फवारणी झाली. त्याच्यानंतर दुसरी फवारणी घेऊ शकता की ज्याच्यामध्ये मिओथ्रिन हे प्रति लिटर पाण्यासाठी 1 मिली, त्याच्यासोबत एखादं चांगलं मिक्स मायक्रोन्यूट्रन हे प्रति लिटर पाण्यासाठी 1 ग्रॅम, त्याच्यासोबत एखादं फंगीसाईड घेऊ शकता व 05234 याचा एक गच्च स्प्रे द्या, ज्यामुळे तुम्हाला थ्रिप्स असेल किंवा जो राहिलेला थ्रिप्स असेल याच्यावर चांगलं कंट्रोल मिळणार आहे. आता नागाळीची जी समस्या जाणवते त्याच्यासाठी तुम्ही फवारणी करू शकता. कॅल्डॉन हे प्रति लिटर पाण्यासाठी 1 ते 1.5 ग्रॅम किंवा मॉर्टर घेणार असाल तर प्रति लिटर पाण्यासाठी 1 ग्रॅम, त्याच्यासोबत क्युरियाक्रॉन प्रति लिटर पाण्यासाठी 1 मिली व अँट्राकॉल हे प्रति लिटर पाण्यासाठी 2 ग्रॅम, हे ज्याच्यामध्ये तुम्हाला जर नागाळी जाणवत असेल तर हा स्प्रे तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर प्रामुख्याने बऱ्याच शेतकऱ्यांना रेड माईट असेल, लाल कोळी असेल किंवा पिवळा कोळी असेल, याच्यासाठी तुम्ही ओमाईट हे प्रति लिटर पाण्यासाठी 2 मिली, त्याच्यासोबत सल्फर हा प्रति लिटर पाण्यासाठी 1 ग्रॅम याचा स्प्रे देऊ शकता किंवा आबॅसिन वापरू शकता किंवा फॉस्माईड वापरू शकता की ज्यामुळे तुम्हाला बऱ्याच शेतकऱ्यांना अशी समस्या जाणवते की ह्या वातावरणामध्ये प्रामुख्याने आपल्याला रेड माईट असेल किंवा ज्या रोषाशक किडे आहेत याचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात जाणवतो. 1 ते 2 तोडं झाल्यानंतर शेंडा थांबणे किंवा प्लॉट खालून पिवळा पडणे, याच्यासाठी आपल्या पिकामध्ये कोणता रोग आहे किंवा कोणत्या किडीचा अटॅक झालेला आहे तो जाणवूनच आपण स्प्रे द्यायचा आहे किंवा कोणाचं तर शेड्यूल घेणं व वारंवार फवारणी करणे, याच्यामुळे खर्चात तर वाढ होणार आहे, पण जो आपल्याला उत्पादन घ्यायचं किंवा जो कंटिन्यू आपल्याला हार्वेस्टिंग हा जास्तीत जास्त पहिल्या तोड्यापेक्षा दुसरा तोडा जो जास्त घ्यायचा आहे तो मिळणार नाही. अशा पद्धतीनं जर नियोजन केलं तर तुम्हाला कमी खर्चामध्ये चांगल्या पद्धतीने प्लॉट हा डेव्हलप झालेला हा पाहायला मिळणार आहे. तुम्ही पूर्ण प्लॉटमध्ये पाहू शकता अशा पद्धतीने पूर्ण अजून प्लॉट पूर्ण जास्त पद्धतीने वाढलेलं नाही, परंतु कंटिन्यू खालून जो आपल्याला सेटिंग आहे ते चांगल्या पद्धतीने पूर्ण प्लॉटमध्ये असं झालेलं आपल्याला
हे पाहायला मिळणार आहे. तर चला, आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा. तसेच जर आपण चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा. धन्यवाद.